विनंती करेन साहेबांच्या शुभ हस्ते प्रकाश साहेबांच्या शुभ हस्ते बंटीला सामनावीरचा किताबपत्र द्यायचं आहे. मी विनंती करेन विकास भाग्यवान आपण देखील यायचं आहे. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. विकास दादा या. मी मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते बंटी करमळकर विजयला मॅन ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅचचा किताब ओहो अजिंक्यच्या पहिल्याच बॉल वरती अगदी अभव्य स्वागत षटकाराने केलंय अमित यांनी. पहिलाच बॉल षटकार आलाय. क्षेत्ररक्षक होता परंतु त्याच्या आवाक्याबाहेर पहिल्या बॉल वरती षटकार दुसऱ्या चेंडू वरती चौकार. अगदी षटकार चौकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये अमित यांच्या बॅट मधून पाहायला मिळते. आता लाव म्हणा अप्रतिम. दोन चेंडूवरती दोन मोठे फटके जरूर आलेत आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर 10 धावा दोन बॉल च्या पाठीमागे. चला थोडंसं स्पीडअप घ्या मित्रांनो कारण वेळेचा निर्बंध आहे. फास्ट घ्या. यावेळेस बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केलाय. एक धावता कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाही थांबवलंय. एका धावेवरती समाधान मानलंय. सिंगल आले आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचतोय. 3 चेंडू 11 धावा एकावर एक 11. अजिंक्य या बॉलवरती मात्र कमबॅक केलाय. ओहो पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय. हा कमबॅक खूप चांगल्या पद्धतीचा आहे कारण 2 बॉल फलंदाजीचे राहिले तर 2 बॉल गोलंदाजाचे पाहायला मिळाले. 2 मोठे फटके आले पहिल्या 2 बॉल वरती परंतु या 2 बॉल वरती कमबॅक पाहायला मिळतंय. अप्रतिम गोलंदाजी अजिंक्य. ओहो यावेळेस हुक केलाय आणि तिथे मात्र धावांची भूक पूर्ण करणारा हा आलाय सुनील चालकेच्या बॅट मधून. चौकार. चला बॉल पुरवायचा आहे. टीमची धावसंख्या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचते अर्थातच 16 या धावसंख्येवरती.
15 धावा, माफ करा, 15 धावा धावफलकावरती लागतायत. 2 चौकार, 1 षटकार आणि 1 सिंगल. शेवटचा बॉल अजिंक्य यांचा. ओहो, यावेळेस मात्र अकूट टप्प्याचा बॉल होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सुरेश यांचा, परंतु चपळाईने मात्र ही धाव कंप्लीट. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीम श्रेयस 11 संघ जाऊन पोहोचतोय 16 या धावसंख्येवरती. नो लॉस, 16 धावा. यस डीजे. बंधू विरुद्ध बंधूची जोडी. बॅकफुटला जाऊन कट केलाय. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर अगदी हा चौकार निघून चाललाय. अप्रतिम. बॅकफुटला गेले, कट केला. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या अवाक्या बाहेर बॉल निघून चाललाय अगदी थर्ड मॅनला. 4 धावा आल्यात पहिल्या बॉलवरती. ओहो, शरीरापासून दूर टाकलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा टाकावा लागेल. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर. जेवणाचा कोण बाकी असेल जेवून घ्यायचंय. खेळाडूंना विनंती असेल जेवणाचा कोण बाकी असेल तर स्टेजच्या डाव्या बाजूला. सर्व खेळाडूंना विनंती असेल जेवणाचं कोण बाकी असेल तर जेवून घ्यायचंय. हो हो, यावेळेस मात्र उडवलाय. इथे नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होते का आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय. 2 धावा आल्यात या बॉलवरती. पुन्हा एकदा कट केलाय. अगदी बॅडमिंटन स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी बॉल निघून गेलाय. 4 धावांसाठी अगदी भावावरती वार चढवलाय. चौकार आलाय. 4 धावा मिळत आहेत सुनील चालकेला. सलग 3 चौकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक मोहनराव नायकवडी मामा यांच्याकडनं. पाहूया. 4 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली अर्थातच 27 या धावसंख्येवरती. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. दुसरं षटक संदीप चालके यांचं. गोलंदाजीमध्ये आपण पाहायला गेलं तर प्रमोद 5 विकेट, मारुती चोरगे 4, विकी 3, साहिल माने 3 आणि बॅट्समन मध्ये बंटी 71 धावांवरती, तात्या 69 आणि अमित 48.
हेमंत माने 34 आणि आदित्य 45. अंकित आहे, अंकित माफ करा, तात्या 69. विकेट नाही, विकेट नाही, विकेट 2च आहेत. ज्याच्या जास्त आहेत त्याच्याच सांगितलं. व्हाईट बॉल. टीमची धाव संख्या 28. ओहो, यावेळेस बिग हिट केलाय आणि इथे क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका मिळाला आणि 4 धावांचा फटका इथे टीम श्रेयस 11 संघाला मिळतोय. 4 धावा आल्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थातच 32 या धावसंख्येवरती. आणि इथे मात्र पाहायला गेलं तर भावाने शेवटी भावाची विकेट मिळवली. विकेट आली आणि पहिला धक्का लागतोय श्रेयस 11 संघाला सुनील चाळके यांच्या माध्यमातून. चला स्पीडअप घ्या. 25 मिनिटाचा अवधी आहे. आपल्याला वाटत असेल की वेळ लावलेला नाहीये पण कंटिन्यू टायमिंग सुरू आहे. रुपेश भावके आलाय. हाँ इधर इधर स्टेज पे देखो, हाथ दिखा रहा है, देखो मार चला हाथ सगळं पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आणि जिथे मात्र पाहायला गेलं हो यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट पद्धतीने मात्र खेळून काढलाय. सुरेश माटेकर आहे त्या ठिकाणी. एकच धाव मात्र मिळेल आणि एका धावीने मात्र धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल अर्थातच 33 या धावसंख्येवरती. सतीश शिंगण, सतीश शिंगण. हो हो, काय फटका सजवलाय, अप्रतिम शॉर्ट बॉल, त्याला मात्र पूल केलाय. पूल सक्सेसफुल, वंडरफुल षटकार. यावेळेस मात्र पहा खूप चांगला फटका तिथे पाहायला मिळतोय आणि
एक धाव इथे कंप्लीट होते. किती मारू? झालं. हो खूप चांगला फटका तिथे पाहायला मिळतोय आणि एकच धाव सिंगल आले. चला थोडंसं स्पीडअप घ्या मित्रांनो. हो हो खूप चांगला बॉल. शेवटचा बॉल डॉट बॉल आलाय. पहा टप्पा पहा. बॉल अगदी स्टंपच्या वरून गेलाय. थोडा खालती राहिला असता तर बेल्स मात्र नक्कीच उडाल्या असत्या. परंतु अप्रतिम गोलंदाजी. शेवटचा बॉल सतीश शिंगण यांनी मात्र हाताळला. षटक इथे समाप्त झालं. 3 आणि 3 षटकानंतर 42 धावा. श्रेयस 11 संघ 42 धावांवरती पाहायला मिळतोय. लॉस ऑफ दी 1 विकेट. चला थोडंसं स्पीडअप घ्या मित्रांनो. फक्त आणि फक्त 10 मिनिटं शिल्लक आहेत. थोडीशी मास स्पीडअप करा मित्रांनो. ओहो काय फटका. अप्रतिम अप्रतिम. रुपेश भावके ऑन फायर. रुपेशच्या बॅट मधून एक हाय हँडसम उत्तुंग षटकार. 6 धावा. पाणी दे रे. इकडे पाय ना ते पंच. ओहो बॅकफुटला गेले. अगदी ऑन साइडला खेळून काढलाय. एक धाव तर कंप्लीट. डीप मधून प्रोटेक्शन जरूर दिलं जातंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होताना मात्र पाहायला मिळतोय. 2 धावा आल्यात आणि या 2 धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय. अर्थातच 50 अर्धशतक कंप्लीट होतोय टीमचं. श्रेयस 11 संघाचं. यावेळेस मात्र पहा लॉंग ऑफ रिझन पूर्ण करणारा हा आलाय. आणखीन एक चौकार. अप्रतिम बॅटिंग रुपेश भावके यांच्या बॅट मधून. अगदी 2 षटकार 1 चौकार. सन्मान्य आदरणीय अभिजित जाधव साहेब यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. मंगेश माने अभिजित साहेबांचा यशोचित सन्मान. मी विनंती करेन एके यांना की आपल्या शुभ हस्ते माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ अभिजित साहेबांचा यशोचित सन्मान. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशोचित सन्मान मात्र केला जातोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर
अंपायर या आत्ताच्या धावा सिंगल. सिंगल आले. यावेळेस मात्र पहा आखूड टप्प्याचा बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. स्वतः क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येत आहेत मिड विकेट झोन मधून, परंतु 2 धावा या सहज रीतीने कंप्लीट होतात. या 2 धावेने मात्र धाव फलक जाऊन पोहोचतोय अर्थातच 58 58 धावा धावफलकावरती. श्रेयस 11 या संघाच्या. चला स्पीडअप घ्या, फक्त 5 मिनिटं शिल्लक आहेत आणि शेवटचं षटक आहे. अठ्ठावन्न. शेवटचं षटक. पहिलाच बॉल कट केलाय. बॉल अगदी सीमारेषेच्या दिशेने जातोय. 4 धावांसाठी अमित यांच्या बॅट मधून हा चौकार आलाय. सचिन यांच्यावरती पहिल्या बॉल वरती आक्रमण केलंय. स्वतः संघ मालक आहेत. जर विकेट घेतली तर सलग 3 विकेट साठी 5,000 रुपयाचं पारितोषिक एसजीएम टीम कडनं. अमर सुतार यांच्याकडनं सलग 3 विकेट घेतल्या तर 5,000 रुपयाचं पारितोषिक. 5,555 सचिन यांच्यासाठी. 3 षटकारासाठी 1000. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळलाय. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये, परंतु डीप मधून अगदी विक्रम स्वतः धावत आलेत. बॉल पर्यंत फेकी केली जाईल. 2 धावा आल्यात. टीमची धावसंख्या या 2 धावेने जाऊन पोहोचेल अर्थातच 64. ओहो, अप्रतिम फटका अमित यांच्या बॅट मधून. अगदी डीप स्क्वेअर लेग पूर्ण करणारा हा आलाय षटकार. षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 70 या धावसंख्येवरती. 70 धावा. वर्गे नाव रोहित लिहिले ना वरती घे. अजून 2 षटकार मारा बाबा. निळ्या पट्टीवर मग खाली टाकलं तर इथे खाली लोगोच्या खाली टाकलं तर त्याला सांग जरा षटकार वगैरे मारले डीजे लाव. लोगोच्या खाली टाकलं तर चालू कर. यावेळेस खूप चांगला फटका आणि तिथे मात्र रनआउटच्या संधी आहे. आणि काय घडलंय? कंप्लीट केल्यात. ओके असं आहे काय? कलर चेंज नाही होणार. तोच ब्ल्यू आणि व्हाईट. एक मिनिट चालू ठेव. ओहो, षटकार आला आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते अर्थातच
78 या धावसंख्येवरती पहिली इनिंग समाप्त होते आणि पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या 78, लक्ष्य असेल अर्थातच 79 या धावांचं. शिंगण श्रेयश वॉरियर्स चे आयकॉन प्लेयर आहे सुनील सालके आणि चॉईस प्लेयर आहेत रुपेश बावके. चला फलंदाज लवकर जायचं आहे प्लीज, मी विनंती करेन. तर प्रथमतः फलंदाजी करत असताना इथून धावा जमवल्या होत्या धावफलकावरती त्या 78 धावा आणि 79 धावांची गरज असणार आहे विजयासाठी. ती टीम SGM 11 ह्या संघाला. त्याचबरोबर पाहिलं गेलं तर इथून पहिला सामना श्रेयश 11 या संघाने खेळला होता तो साईश वॉरियर्स या संघाबरोबर आणि तिथे हा सामना मात्र जिंकला होता श्रेयश 11 या संघानं. तर SGM 11 या संघाचा विचार केला तर पहिला सामना केले होते शिवशक्ती स्पोर्ट्स या संघाबरोबर. तिथून SGM 11 हा संघ पराभूत झाला होता. म्हणजे पहिल्या विजयाची अपेक्षा इथून असणार आहे ती SGM 11 या संघाला. श्रेयश 11 हा संघ पहिला सामना जिंकलाय आणि जर का हा दुसरा सामना जिंकला जात आहे तर थोडीशी मात्र इथून या लीगमधील स्थिती मात्र श्रेयश 11ची मजबूत होणार आहे. इथून SGM जर का हा सामना जिंकला तर मात्र आपला या लीगमधील अस्तित्व टिकून ठेवणार आहे. त्यामुळे हा अगदी महत्त्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी असणार आहे. गेम ऑन डिस्प्ले संघर्षाला सुरुवात.
पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न लॉंग ऑन रिझन मध्ये केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलपर्यंत पोहोचतात. बॉलला उचलल्या फेकी केली गेली. एक सिंगलने मात्र सुरुवात करून देत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. अजिंक्य यांच्या बॅटमधून आता अजिंक्य जाधव मागच्या मॅच मध्ये खूप छान खेळी केली होती, परंतु सामना पराभूत झाला होता. परंतु आता इथून परिपूर्ण जबाबदारी अजिंक्य जाधव यांच्यावरती असणार आहे. सचिन जाधव गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो. पहिल्या षटकासाठी फ्रंट लाईन गोलंदाजी साठी मात्र इथे श्रेयस 11 यांच्याकडनं केलं जाते. वाव, फिरकी घेत गिरकी घेत गोलंदाजी करत असताना मात्र पाहायला मिळते सचिन जाधव गोलंदाजी करत असताना. पहिला षटक हातलत असताना पहिल्या बॉलवरती 1 धाव आणि इथून हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आदरणीय विकेट हॅट्रिक साठी मोहनरावजी नायकवडी मामा यांच्याकडून. गोलंदाजांसाठी सुपर ऑफर. डी फॉरवर्ड रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. अगदी पावसामुळे या मैदानामध्ये पाण्याची डबकी आपल्याला भरपूर सारी मात्र पाहायला मिळतात आणि त्याच डबक्यामध्ये बॉल अगदी लपला गेलाय. परंतु शोधलं क्षेत्ररक्षकांनी, तोपर्यंत मात्र इथे धावा कंप्लीट केल्या जात आहेत त्या 3 आणि या 3 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 4 धावा. आज सर्व पश्चिम महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली ती या ट्रॉफीची. खूप छान संकल्पना शिवाजी रेल्वे साहेबांची, त्याचबरोबर रुपेशजी भावके, सुनील चालके, क्षेत्ररक्षक सुनील चालके तिथे आहेत. लॉंग ऑन रिझन मध्ये एकदा मात्र कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे रनिंग बिटवीन द विकेट. वाव, चांगलं मात्र पाहायला मिळालं आणि अप्रतिम चांगल्या कोऑर्डिनेटर असणारी मात्र या 2 धावा सहजरित्या इथे मात्र पूर्ण केल्याही जातात आणि या 2 धावेनं धावफलक मात्र पुढे जाईल 6च्या घरामध्ये. 4 बॉलचा खेळ झालाय. 6 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. सचिन जाधव गोलंदाजी मार्कवरती स्तुती करावी लागेल गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये. आज दिवसभर पहिल्या सामन्यापासून आपण पाहायला गेलं तर अप्रतिम गुणलेखकाचं काम ज्यांच्याकडनं केलं जाते जयदीपजी पवार सर यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. एक सिंगल 2 धावा इथे मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, तोही यशस्वी होत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. 5 बॉलचा खेळ. 5 बॉलमध्ये आतापर्यंत धावा आल्या त्या 8. आणि या 8 धावेनं शेवटचा बॉल या षटकामधील अप्रतिम मात्र गोलंदाजी. अंतिम बॉल एंड इज वेल, शेवट गोड केलाय आणि गोड माणूस अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके आपला हक्काचा माणूस आदरणीय मोहनरावजी नायकवडी मामा यांचं काही क्षणामध्ये थोड्याच वेळामध्ये मात्र या मैदानामध्ये या स्पर्धेच्या निमित्ताने शुभागमन मात्र होणार आहे. त्यांचंही आपण आतुरतेनं वाट पाहत आहोत. काही कामानिमित्त सकाळपासून बाहेर असल्या कारणानं मात्र ते उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित झाले नाहीत, त्यामुळे थोड्याच वेळामध्ये त्यांचं इथे शुभागमन होईल. षटक क्रमांक पहिला समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कोणतंही नुकसान नाही. टीम बॅटिंग करत असताना SGM 11 या संघाला आणि धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 8 धावा. संत गाडगेनाथ महाराज SGM 11 हा संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा इथे संघर्ष करत असताना या संघर्षातून कोणता फलंदाज चांगली फलंदाजी करून मात्र आपल्या संघाला बाहेर काढेल तेही पाहणं गरजेचं. अमोल वाट इथे मात्र चांगला फटका, चांगला टायमिंग, प्रॉपर हिट अमोल यांच्या बॅटमधून मात्र येतोय. अमोलदार आणि अमोल असर दाखवणारा हा षटकार. त्याचा पाठलाग करत असताना पहिला षटक नावी राहिला होता श्रेयस 11 या संघाच्या, कारण अप्रतिम मात्र गोलंदाजी तिथे साकारली होती. सचिन जाधव या गोलंदाजांनी 8 धावा फक्त खर्च केल्या होत्या. आता रुपेश भावके आलेत. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. गोगाव एक्सप्रेस म्हणून सातत्याने ओळख राहिलेले रुपेश भावके कराड तालुक्यातील एक उत्तम गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. परंतु अमोल शिंगण सातत्याने आपल्या नावाचा परिचय देणारे हे खेळाडू त्यांच्या समोर मात्र उभे टाकलेत. आणखी एक चांगला फटका मिड ऑफ रिझन मध्ये. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळाला आणि हाही बॉल होतोय फरार. बॉल चाललाय टप्पा 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 सीमारेषा पार पार.
टॉस इथे घेतला जाईल. शिवशक्ती स्पोर्ट्स आणि साईश वॉरियर्स दोन्ही संघाच्या कॅप्टनने कृपया आपण टॉससाठी यायचं आहे. हाही फटका चांगला आहे परंतु मिस टायमिंग शॉट. दोन क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. झेल मात्र जमिनीला दान झालाय. पाय यष्ट्यांच्या जवळही कोणी नाहीये आणि गोलंदाजी करणाऱ्या एंडलाही कोणी नाहीये. त्याचा फायदा परिपूर्ण मात्र उचलला जातो. थ्रो तर केला होता आणि त्याचं रूपांतर मात्र पाहायला मिळतात या 2 धावा. चला दोन्ही कॅप्टन इथे यायचं आहे प्लीज, मी विनंती करेन. शिवशक्ती स्पोर्ट्स आणि साईश वॉरियर्स. आज मारुती चोरगे सरांचंही आपण पाहायला गेलं तर ते शुभागमन झाले. त्यांचाही आवाज आपण ऐकू. अर्थातच मारुती चोरगे सर यांनाही विनंती करू. सर टॉससाठी यायचं इथे प्लीज. तर आदरणीय अभिजित जाधव साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभास इथे टॉस घेतला जाईल. अभिजित जाधव सर प्लीज, मी आपणास विनंती करेन की आपण टॉस घ्यायचा आहे. टॉस इथे होईल. आदरणीय आमचे अतिथी अभिजित जाधव साहेबांच्या शुभ हस्ते ते मात्र नाणेफेक घेतली जातोय. शिवशक्ती स्पोर्ट्स आणि साईश वॉरियर्स या 2 संघांमध्ये पुढील सामना होताना पाहायला मिळेल आणि या पुढील सामन्याचा नाणेफेक इथे मात्र होताना पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. आता मात्र इथून चांगली गोलंदाजी साकारत असताना पण तो 1 ला डबल मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये दोन्ही फलंदाज अगदी सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळतोय. रुपेश भावके आपल्याला गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतात. हा षटक थोडासा मात्र महागडा होताना पाहायला मिळेल परंतु चांगली रणनीती आखली गेली. हे दोन्ही फलंदाज अजूनपर्यंत क्रीजवरती आहेत आणि त्याचा फायदा मात्र उचलला जाईल का? बॅटला चांगली कनेक्टिव्हिटी होताना मात्र इथे पाहायला मिळत नाही. ग्रास आहे तिथे. आज या मैदानामध्ये बऱ्याच वेळा पाहायला गेलं तर बॉल ट्रॅव्हल जसं अपेक्षित फलंदाजांना आहे तसं मात्र होताना पाहायला मिळत नाही आहे. बॉल पडल्यानंतर अगदी कमी गतीनं धीम्या गतीनं मात्र जात असताना इथे मात्र पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 समाप्त झाले आणि 2 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 26 धावा. आता येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 53 धावांची गरज असेल विजयासाठी. ती टीम बॅटिंग करत असताना SGM 11 या संघाला. डीजे गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर एक महत्त्वपूर्ण गोलंदाज या टीममधील. त्यांनाच मात्र इथून षटक क्रमांक 3 साठी मात्र आणले गेले. इथून 18 बॉलमध्ये 53 धावा जमवायच्या आहेत. साईक एनला आपण पाहतोय. अजिंक्य जाधव पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे पकडला गेला असेल. फलंदाज बाद. एक मोठी विकेट अगदी वेळेवरती मात्र देत असताना
तो क्वालिफाईड पंच आपल्याला पाहायला मिळतात आजच्या दिवसामध्ये आणि प्रत्येक वेळी कराड ग्रामीण क्रिकेटला एक चांगली वेगळी उंची प्राप्त करून दिली. सलग 3 विकेट जर का इथून घेतले गेले तर मोहनरावजी नाईकवडे मामा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र असणार आहे. आयुष शेळके आमचे 12वे प्रतिनिधी आहेत, विनोद शेळके यांचे चिरंजीव आणि पा त्यांची रिॲक्शन आणि 12वे खेळाडू असताना हा प्रेम आहे क्रिकेटवरती त्यांच्या टीमवरती आणि सुनील चालके यांचे फॅन आहे ते. अमोल यांच्यावरती परिपूर्ण इथे जबाबदारी असेल, परंतु काय गोलंदाजी केली आहे. माझं नाव सातत्याने मात्र या कराड टेनिस क्रिकेटच्या पटलावरती काय घेतलं जातोय त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र देत असताना आपल्याला पाहायला मिळतात सुनील चालके गोलंदाजीसाठी आणि आज फलंदाजीसाठी. फलंदाजीमध्ये आज थोडेसे जरी अपयशी ठरले असले तरी गोलंदाजी म्हणून अगदी उत्तम कामगिरी मात्र बजावली गेली. फ्लॅट डिलिव्हरी, आणखी एक दर्जेदार बॉल, थोडासा मात्र इथे कमी गतीनं अकूट टप्प्याचा बॉल फ्लॅटेत ठेवला, खालून मात्र इथे मारा केला आणि हीच खासियत आहे त्यांच्याकडे आणि सातत्याने पाहिलं गेले. या नावाला विसरता येणार नाही. KGPL मिस्टर KGPL म्हणून सुद्धा ओळख आहे. या बॉलवरती मात्र आक्रमण केलंय बेस्ट ऑफ बेस्ट. जरी मात्र इथून लगातारचे मात्र 2 डॉट बॉल काढल्यानंतर तिसऱ्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि षटकारामध्ये रूपांतर करत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. अमोल शिंगण यांच्या स्वरूपामध्ये मात्र ठोकला गेलाय षटकार. SD ब्रिगेडचे मालक आदरणीय संदीपजी देसाई साहेब यांचे इथे शुभागमन आणि एन्जॉय करतात क्रिकेटला आणि तेच हवं असतं. माणसाला जगायला काय लागतं तर तुम्ही खुश राहा, आनंदित राहा. ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवड आहे त्या क्षेत्राला जास्तीत जास्त वेळ द्या हे सातत्याने पाहिलं गेले. या कराडांचं मनापासून आभार मानावे लागतील. प्रत्येक खेळाडूनं खूप मोठं योगदान प्रत्येक गावासाठी दिले. आज संघ मालकांसाठी वेळ देऊन प्रत्येक खेळाडू मात्र मैदानामध्ये उपस्थित आहे. सुसज्जता आणि नियोजनबद्ध ही रबर बॉल प्रीमियर लीग आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. त्यांचंही कौतुक करावं लागेल. अप्रतिम आयोजन. कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक तुम्हामा सर्वांचे लाडके मोहनरावजी नाईकवडे मामा यांचंही शुभागमन अगदी थोड्याच वेळामध्ये इथे होईल. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या डोक्यावरून बॉल होतोय फ्लाय सीमारेषा पार. हा येतोय दमदार अँड हँडसम चौकार. कौतुक करावं लागेल. अखोट टप्प्याचा बॉल त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग शॉट, उंची जास्त आहे, लांबी कमी. क्षेत्ररक्षक पोचतील, बॉल उचलतील, फेकी करतील. तोपर्यंत इथे सहजरित्या 2 धावा तरी कंप्लीट केल्यात आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 39 धावा. आता इथून येणारे 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये बनवायच्या आहेत त्या 40 धावा. प्रति बॉल मागे मात्र इथून तुम्हाला आक्रमण करावं लागेल, प्रहार करावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील. 1-2 मोठे फटके येतात तर मॅचमध्ये परतण्याची संधी SGM11 या संघाला आहे. पण कशा प्रकारे मात्र या मॅचला पुढे नेतील. परंतु इथून अप्रतिम गोलंदाजीचा मारा होत असताना इथे मात्र पाहायला मिळते सचिन जाधव इथून फलंदाज बाद होतील. माघारी परतावं लागेल. एक महत्त्वपूर्ण विकेट आणखी एक माघारी येताना पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना टीम SGM अर्थात संत गाडगेनाथ महाराज या टीमची मात्र विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. सुसज्जता शिवाजी ऐवे साहेबांची कल्पक बुद्धी
सन्मान चिन्ह जरी तुम्ही पाहिलात, मालिकावीर जरी सामनाचा हा जर ट्रॉफीज पाहिलीत, तर प्रत्येक खेळाडूचं स्वप्न इथे मैदानामध्ये उतरल्यावरती असतं की ही सामनावीराची ट्रॉफी ही मात्र आम्हाला मिळावी, मला मिळावी. कारण एवढी आकर्षक सामनावीराची ट्रॉफी आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. एक सिंगल आली आणि या सिंगल नंतर मात्र धावफलकावरती धावा लागल्या जातात ते 40 लेगबायच्या स्वरूपामध्ये. सचिन जाधव यांच्यावरती मात्र इथे हल्ला, परंतु क्षेत्ररक्षक आहे, ट्राय नाही, बॉल होतोय फरार, सीमारेषा पार. धावा येतील मात्र इथे 6-6 षटकार. गोविंदा आला रे आला. येणाऱ्या 27 तारखेला गोपालकाला आणि मुंबईमधील सर्वात मोठा सण आपण साकारत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. गोपालकृष्ण महाराज की जय. 2 बॉल 2 षटकार इथून ठोकलेले आहेत. अप्रतिम मात्र फलंदाजी आता होत असताना आता इथे समीकरण बदलले गेले. येणारे बॉल असणार आहे ते 7 आणि विजयासाठी 33 धावांची गरज. षटकार हॅट्रिक मात्र येईल का? ओव्हर झाले असले तरी पण पहिला बॉल फेस करत असताना मागच्या षटकातील षटकार ठोकला होता. आता मात्र इथून दुसऱ्या बॉलवरती षटकार. सचिन जाधव गोलंदाजी मार्कवरती मात्र पाहायला मिळतात. येथे येणारे 7 बॉल 33 समीकरण बनले गेले. अमोल शिंगण एक मोठं नाव सातत्याने पाहिलं गेलं तर चांगला खेळ सातत्याने केलाय अमोल शिंगण. इथे मात्र पाहायला मिळतात. वा आणखी चांगला बेधडक बेधडक हा फटका आहे. कडक 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 कडक. तर ज्याप्रमाणे आपण पाहायला गेलं तर नवी मुंबई ठाण्यामधील मोठमोठ्या स्पर्धा क्रिकेटच्या ज्यांच्याकडून साकारल्या जातात आणि नवी मुंबई प्रीमियर लीग सुद्धा ज्यांच्या डीजेनं गाजले होते ते डीजे आदेश यांचे ते शुभागमन झाले. त्यांचं आम्ही करतोय सहर्ष सहर्ष स्वागत. तर मी विनंती करेन आदेश सरांना की आपण व्यासपीठावरती इथे बसायचं आहे. अप्रतिम डीजे ऑपरेटर आणि त्याचबरोबर डीजे सिस्टम त्यांची डीजे सिस्टम सातत्याने मात्र पाहायला गेला तर या विभागामध्ये या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती आठवण आज आम्हाला इथून करून दिली. ओमकार साऊंड सिस्टम यांनी सुद्धा आज जबरदस्त डीजे ऑपरेटिंग आपल्याला त्यांच्याकडनं ही पाहायला मिळाली. लॉंग स्टॉप रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना इथे मात्र पाहायला मिळेल नो बॉलचा इशारा. आणि 9+1 म्हणजे 2 धावा इथे आलेल्या आहेत या षटकामध्ये. पाहायला गेलं तर येणारे 6 बॉलमध्ये 25 धावांची गरज आहे. या 25 धावा जमवल्या जातील का? आव्हान थोडंसं आता जवळ आले का 6 बॉलमध्ये 37 धावा रायगड प्रीमियर लीगमध्ये करण मडवीने जमवल्या होत्या. त्याही आपल्याला विसरता येणार नाहीत आणि तोच इतिहास असल्यानंतर करण मडवी क्रिकेटच्या पटलावरती रायगड ठाणे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मात्र नावारूपाला आला. आता नावारूपाला इथे मात्र येताना पाहायला मिळतील का? अमोल सिंगल परंतु हा फटका फसला. स्क्वेअर लेग डीप मध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल झाला. एक सिंगल घेतली. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न सुनील सालके चतुर चाणाक्ष परंतु कमी पडलेत. स्किड झाले हातामधून बॉल. 2 धावा आल्यात. आता इथून समीकरण परत एकदा बदलले गेले. 5 बॉलमध्ये 23 धावा असं आहे समीकरण. हा क्रिकेट आहे तुम्हाला सर्वांना वेळ लावणारा क्रिकेट. आता इथून श्रेयस 11 जिंकणार की इथून जिंकणार SGM 11. हा क्रिकेट आहे आणि म्हटलं जाताना सर्वात मोठे यश खूप त्या अपयशानंतर मिळतं. आता तुम्हाला इथे तुमचं यश जर पचवायचं असेल तर अर्थातच तुम्हाला इथून चांगला खेळ करावा लागेल. तर मी ते शुभ सन्मान घेण्यासाठी विनंती करेन आशिष चोरगे सरांना.
एक उत्तम दर्जेदार नामवंत डीजे ऑपरेटर डीजे आदेश यांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र साकारला जातोय. नवी मुंबई प्रीमियर लीग सारख्या मोठ्या लीगमध्ये ज्यांचं डीजे वाजला होता आणि त्या डीजेवरती अनेक जणांना मात्र आपल्या ठेका धरायला लावणारे असे अप्रतिम डीजे ऑपरेटर आणि डीजेचे मालक आदरणीय डीजे आदेश यांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र केला जातोय. वारंवार आम्ही उल्लेख करत असतो. मग रायगडमध्ये डीजे मॅडी, डीजे सँडी, डीजे नितीन, डीजे ऋषिकेश, रसायनीवाला, डीजे प्रशांत असे बरेचसे डीजे ऑपरेटर आहेत. आज आमचे डीजे ओमकार यांनाही आपण इथे पाहतोय. हे सगळे त्यांच्यामुळे स्पर्धा गाजलेल्या असतात, त्यांचं मोठं योगदान इथे आहे. परंतु मॅच ही तेवढीच मात्र तडक आणि कडक होताना पाहायला मिळतोय. येणारे 4 बॉल आणि आता 17 धावांची गरज आहे. परत एकदा मॅच मध्ये टाईट झाली आहे, मॅच मध्ये परिवर्तन केलंय. हे क्रिकेट आहे, लक्षात ठेवा. लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या सूर्याला नाही. शक्य आणि अशक्य याच्यातील अंतर तुमच्या दृढ निश्चयावरती अवलंबून आहे. दृढ निश्चय तुमच्यामध्ये जर ठासून भरलेला असेल तर अशक्य गोष्टीही शक्य होतात. का इथून येणारे 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 17 धावा इथे जमवायच्या आहेत. अप्रतिम मात्र इथे खेळ इथे मात्र पाहायला मिळतोय. हे देवा, मला खूप आव्हानं दे आणि ती आव्हानं पेलण्याची प्रचंड शक्तीही दे, असा मात्र इथे गोलंदाज अमित राज चव्हाण म्हणत होते. आणि त्याच्यानंतर मात्र हा आव्हान पहिल्या या बॉलवरती तरी मात्र पेलले गेले. अमोल सिंघल अप्रतिम मात्र फलंदाजी करत असताना मात्र पाहायला मिळतात. येणारे बॉल असणार आहे ते 3 आणि 17 धावांची गरज. आणखी एक चांगला बॉल, वॉट मात्र इथे गोलंदाजीचा नमुना पेश केलाय. थोडासा आवाज इथे पाहायला गेला तर आणि इथून अमोल सिंघन जे विजयाचा अडसर मात्र ठरत होता तो मात्र इथे पाहायला गेला तर बाद केलंय. आणि याच खेळाडूंची विकेट महत्वाची होती. यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते त्यापेक्षा दुप्पट मेहनत ती टिकवण्यासाठी करावी लागते आणि तेच मात्र पाहायला गेलंय. आधी स्वतःला सिद्ध करा आणि जग आहेच तुम्हाला प्रसिद्ध करायला, तेच राज चव्हाण यांनी मात्र दाखवलंय. आता इथून येणारे बॉल असणार आहे ते 2 आणि विजयासाठी 17 धावांची गरज. टोक 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 डीजे. विकासजी आणि भाग्यवानजी यांचं ते शुभ सन्मान इथे मात्र साकारला जाईल. मी त्यांना विनंती करेन आज वेळात वेळ काढून प्रत्येक जण इथे मात्र आपल्या या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित राहत आहेत. तर मी विनंती करेन की आपण याचं आहे आपलं शुभ सन्मान इथे साकारला जाईल. नेहमी म्हटलं जातं क्रिकेटमध्ये, इफ यू ट्रेन हार्ड विनिंग इज इझी, इफ यू ट्रेन इझी विनिंग इज हार्ड. आणि इथून ते दाखवून दिले राज चव्हाण यांनी. विकासजी शिंदे साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र साकारला जातोय. जबरदस्त खेळ इथे मात्र साकारला गेलाय. अमित राज चव्हाण यांचा मात्र हा षटक आणि षटक संपलाय 5वा आणि इथून मात्र विजयी साकारलाय. आजच्या दिवसातील दुसरा विजयी साकारत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत टीम श्रेयश 11 श्रेयश 9